नली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री जगद्गुरु तुकाराम घरी रांडा पोरे मरती उपवासी सांगे लोकापाशी थोरपण नेवोनिया घरा दाखवावे काय काळ तोंडा जाय चुकवणी तुका म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण ठकावे हे जन तैसे न हो. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संत आणि बहुरूपी जे संतांची नाटकं करणारा त्यांच्यात काय फरक आहे तो उदाहरणाने स्पष्ट करतात. मागच्या भंगामध्ये तुका म्हणे जाण तुम्ही संत यदर्थी अशा प्रकारचं म्हटलं. तर या अर्थाला आपण संत प्रमाण आहात. संत त्यांना म्हटलं जातं की जे सत्तत्वाला प्राप्त झालेले आहेत, सच्चिदानंद स्वरूप ज्यांच्या अनुभवाला आलेलं आहे, देहातीत झालेले जे आहेत अशा महात्म्यांना संत म्हणतात. आणि मग संतांचं खूप मोठेपण, खूप महिमा, खूप वर्णन शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये झाले. आता हा जो संतपणा आहे हा अनुभव सिद्ध असल्यामुळं, अंतःकरणाचा तो एक भाग असल्यामुळं, जाणीवेचा भाग असल्यामुळं बाहेर दुसऱ्याला काय कळते, दुसरे काय पाहतात, उंची किती आहे, जाडी किती आहे, चमडीचा कलर कसा आहे, गुबगुबीत आहे का, अगरबत्ती छाप आहे, शरीराकडे पाहून हेच पाहणं. फारच झालं तर मग संस्थान किती मोठं आहे, गाडी एसी आहे का साधी आहे, तारखा किती लागतात, दक्षिणा किती मिळतात, बाहेरचा अशा प्रकारचं लोक पाहतात. याचा संतपणाचा काही संबंध नाही. श्री तुकाराम श्री ज्ञानदेव 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 श्री तुकाराम
श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज. असं बोललेला आवाज येतो का तुमच्यापर्यंत? पाठीमागे थोडस पुढं सरकून बसायला लागलं तर. तेव्हा संतत्व जे आहे तो अंतःकरणाचा भाग आहे. आणि अंतःकरण दिसत नाही, त्यामुळं सर्वसामान्य समाज हा संतांच्या बाबतीत बराच फसला जातो. त्याच्या ठिकाणी श्रद्धा असते. जे वास्तव संत आहे ते श्रद्धा ठेवायला योग्यही असतात, मोठेही असतात. पण संतपणाची लक्षणं माहीत नसल्यामुळं संतपणा तसा मला संतांनी तुकोबारायांनीच म्हटलेलं आहे, संत झाल्यानंतरच संत कळतो. तुका म्हणे अंगे व्हावे जय आपण तरीच महिमान येईल कळो. भक्ताचा महिमा भक्ताची जाणते. सर्वसामान्य माणसं संत थोडे असतात. त्यामुळं वास्तव संत कोण आहे हे लक्षात येत नाही. बाह्य अंगाने पाहिलं जातं आणि बाहेर मग तो दिसतो कसा, बोलतो कसा, आणि मग बोलण्यामध्ये हे भामटेत पटाईत असतात. संतांचा आव आणून बोलतात. प्रत्यक्ष अनुभूतीचा ज्या वेळेला संबंध येतो त्यावेळेला मग चुकवून जातात. याच्याकरता तुकोबारायांनी काय दिलेला आहे? दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत व्यवहारातला दृष्टांत आहे. व्यवहारात अशी माणसं असतातच, नाही असं नाही. कशी? घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी थोरपण. चार प्रकारे माणसामध्ये उत्तमोत्तम, उत्तम, अधम आणि अधमाधम. उत्तमोत्तम त्याला म्हटलं जातं की खूप श्रीमंत आहे, खूप मोठा आहे व्यवहार दृष्टीनं, पण मोठेपणाचा अहंकार घेत नाही, मोठेपणा दाखवतही नाही. रस्त्यावर जर उभा राहिला तर असं वाटतंय हा भिकारी आहे. ठिगळाचं धोतर, फाटकी बाराबंदी, डोक्याला तो पागोटा, म्हणजे त्याला ओळखत नसणाऱ्या माणसाच्या दृष्टीनं कोणीतरी गरीब माणूस आहे वा, रोडवर काम करायला निघालाय असं वाटतं. आणि त्याचं नुसतं फेटा जरी काढून असा झटकला ना, फेटा फटका फेटा, पण झटकला तर ₹1,00,000-2,00,000 त्या फेट्यात निघते. अशा प्रकारचे गर्भ श्रीमंत असणारे, पण श्रीमंती दाखवणार नाही. मोठेपणा हा लपवणार. जसं कुळवधू हे आपले अवयव लपवते, काय मोठेपण न मिरवी, तसं ते लपवतात. हा सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. मोठा असून मोठेपणाचा अहंकार नाही, तो सगळ्यात मोठा. त्याला उत्तमोत्तम अशा प्रकारचं म्हटलं जातं. तुकोबारायांनी म्हणावं, मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. तुकोबाराय म्हणतात की मी पामर आहे. आता तुकोबाराय जर पामर तर आपण कोण? अवघडच आहे नाही का? एखाद्या करोडोपतीने म्हणावं बा मी भिकारी आहे, मग तो जर भिकारी आहे तर भिकारी कोण? मोठी माणसं आहे हे, कधीच मोठेपणाचा काय घेत नाहीत, अहंकार. ज्ञानोबारायने म्हणावं एरवी तरी मी ज्ञानोबार आहे. भगवंतांनी त्यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे की ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. आणि त्यांनी स्वतःला म्हणावं एरवी तरी मी मूर्ख.
आणि आम्ही आमच्या नावाच्या माग मारू उपाध्याच्या उपाध्या लावित राहतो. अमका आचार्य तमका आचार्य. आता याला कुठं पेटवावं काय ज्ञानोबारायनी म्हणावं ये रवी तरी मी मूर्ख. आणि आम्ही लोकांना सांगावं असं लिहा, नाही तर ते हे द्यावं काय कार्ड कार्ड. तर मोठी माणसं मोठेपणाचा अहंकार नाही घेत, ही सगळ्यात खरी मोठी असतात. दुसरा नंबर असा आहे तो मोठाही असतो आणि मग ऐश्वर्यात राहतोय. भगवान विष्णू सारखं मोठा आहे. भगवान विष्णू मोठे आहे आणि सगळे रहन सहनही कसे असते मोठीच अशा प्रकारचे. 2 नंबरचा आहे तो. तिसरा आहे तो गरीब असतो आणि गरीबासारखाच वागतो. 3 नंबरचा आहे. आणि हे अधमाधम जी जात आहे 4थ्या नंबरची, ही असते तर गरीब, पण बाहेर जर पडला ना, लिंबू कापायचं असलं तर त्याच्या टोपीने कापावं, बस सुरीची गरजच नाही. त्याच्या गप्पा जर तुम्ही ऐकल्या ना, बाबा, म्हणजे आकडे त्याचे सगळे करोडो मधले. त्याचा सगळा संबंध हाँगकाँग, अमेरिका, रशिया, म्हणजे विमानाचाच प्रवास. आणि ऐश्वर्य, आता एवढा मोठा माणूस आहे जो 2-4 दिवसाला अमेरिकेला जातोय, विमानाने प्रवास करतोय, किती श्रीमंत असेल. म्हणून कोणी म्हटलं की म्हणले साहेब जरा आम्हाला घर दाखवा ना तुमचं. ते म्हणे आता मला वेळ कुठे घर दाखवायला. कारण त्याच्या घरची बायका पोरं साखर नाही चहाला म्हणून चहा सुद्धा केलेला नसतो, उपाशी असतात. घरी रांडा पोरे उपवासी असती आणि लोकापाशी थोर पण सांगे. त्याचं वर्णन तुकाराम महाराज कशाला करतील, हा दृष्टांत आहे. तस ज्याची वृत्ती आणि इंद्रिय हे सुखाच्या बाबतीत आदाशी असतात, उपवासी असतात, त्यांना सुख नाही मिळत. आणि गप्पा हाणायला लागला की ब्रह्मरस गोडी तयाशी पावली, सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा. आणि इंद्रिय विषयाकरता शित्तर पडत राहतात. अशा प्रकारची ती जी व्यक्ती आहे, काय घरी नेऊन दाखवणार आहे. काळ तोंडा चुकवून जातो. तोंडाला काळं लागलेलं असतं त्याच्या, चला म्हणतो तिथपर्यंत येतो, थांबा जरा मी येतो आता, आणि पुन्हा येतच नाही. मग एक वाट पाहतात जातात निघून. मग कवर थांबतील तरी का, तर नेऊन या घरा दाखवावे काय, काळ्या तोंडा जाय घरी नेऊन काय दाखवणार आहे म्हणून चुकवून जातो. तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारचे जे केवळ पोपट आहेत, पोपट ज्याला बोलायचं शिकवलेलं असतं, लय मस्त बोलतो, पण तो नुसताच बोलतो. तो काय बोलतो हे त्याला बी कळत नाही, त्याप्रमाणे तोही वागत. पूर्वीच्या काळात लोकांना पोपटाचे खूप छंद होते, पोपट पाळायचे. आणि मग त्यावेळेला ते पोपट विकले जायचे, तर विकणारे पोपट चोरणारे माणसं होते. ज्या वेळेला ज्याला महत्व असतं त्या मालाविषयी तसं घडतच राहतं. म्हणून त्या पोपटाला त्यांनी शिकवलं की पोपटा चुकून दार उघडं राहिलं तर तू बाहेर ओढून जाऊ नकोस. त्या पोपटाने ते पाठ केलेलं होतं, पोपटा चुकून पिंजऱ्याचं दार उघडं राहिलं तर बाहेर उघडून जाऊ नकोस. पहिलं चरण. उडून गेलास तर पोपट पकडणाऱ्या
लोकांनी जे नळी यंत्र लावलेलं असतं, नलिका यंत्र, त्याच्यावर बसू नको. कारण त्याच्यावर बसलं की ती नळी फरेल आणि तू उलटा फिरशील. जरी बसला आणि उलटा फिरला तरी तू नळीला पकडलेलं असतं, नळीने तुला पकडलेलं नाही. नळीला सोडून दे आणि मुक्त हो. त्याने तसंच पाठ केलेलं असतं. आणि पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला की असं म्हणतच तो बाहेर निघतो, पोपटा पोपटा. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला तरी बाहेर निघू नको, बाहेर निघून जातो. निघालाच बाहेर तर नळिका यंत्रावर बसू नको. पण तिथे त्यांनी फळ वगैरे लावलेले असतात पुढं त्यांना खाण्याकरता, बरोबर तिथं जाऊन बसतो. बसला की ती नळी फिरली आणि फिरल्यावर म्हणत राहतो, नळी फिरली तरी तू मोकळाच आहे. आणि त्या पायाने घट काय करतो, आवळून अशा प्रकारचा धरतो. असे जे आहेत गपोट शंख किंवा आपलं पोपट किंवा गपोट शंख. गपोट शंखाची तर माहिती आहेच तुम्हाला. एक गरीब माणूस खूपच गरिबीनं त्रस्त झालेला होता. मग त्याला कोणीतरी सांगितलं, तू समुद्राची उपासना कर, तो रत्नाकर आहे, तुझं दारिद्र्य दूर होण्याकरता काही ना काही तो मदत करील. मग तो गेला, काही दिवस अनुष्ठान केलं. समुद्र त्याला प्रसन्न झाला. त्याने सांगितली आपली कैफियत. समुद्राने त्याला एक शंख दिला. त्यांनी सांगितलं की या शंखाची पूजा करत जा. पूजा झाल्यानंतर दररोज तो तुला 5 मोहरा 10 मोहरा सोन्याच्या देईल. त्यांनी पूजा करायची, मोहरा द्यायच्या. जाताना तो गेला त्यावेळेला त्याच्या मामाने गरीब म्हणून गोठ्यात त्याला जागा दिली होती. पण तिकडून येतानाही पुन्हा मामाकडे मुक्काम पडला. मामाने विचारलं, का रे बाबा, समुद्राकडे गेला होता, काही झालं का काम? हो म्हटले, माझ्या साधनेला फल मिळालं, समुद्र प्रसन्न झाला. प्रत्यक्ष मला त्यांनी दर्शन दिलं आणि शंख दिलेला आहे. दररोज 10 मोहरा सोन्याच्या देतो. खरं? हो. दाखवशील मला? हो. मग त्यांनी ती पूजा वगैरे केली आणि प्रार्थना केली की मला सोन्याच्या मोहरा दे. आणि शंख उलटा केल्याबरोबर 10 सोन्याच्या मोहरा पडल्या. मामाचे तर डोळे विस्फारले. तो झोपला रात्री, मामाने घेतला तो शंख काढून त्याचा आणि दुसरा शंख ठेवला. सकाळी पहाटच ते आपलं उठलं आणि निघालं घरी. घरी आलं, घरच्याला सगळ्याला सांगितलं. सगळ्याला आनंद वाटला. स्नान वगैरे केलं, सगळे पायाला त्या शंखाची पूजा केली. आणि शंखोबा 10 मोहरा कायच्या 10 आणि कायच्या 5. शंखोबा गप. त्याला वाटलं असं कसं काय झालं. म्हणले घरी आल्यावर घड्याळ बंद पडलं. पुन्हा गेला तो समुद्राकडे, पुन्हा साधना केली. समुद्र, काय झालं आता, काय झालं? ते म्हणे, तो शंख घरी गेल्यावर मोहरा देईन गेला. तो म्हणे, तो शंखच नाहीये, तो मी तुला दिलेला. तुझ्या मामानी तो काढून घेतला आणि हा दुसरा साधा शंख ठेवलेला आहे. म्हणले, पण मग आता मामा तर श्रीमंत आहे, त्याच्यावर चोळीचा आळ घालावा तर बडवून काढील आपल्याला. सगळं अवघड राहतं. मला दारिद्र्याचं दुःख फारच विचित्र आहे. त्याचं खरं असलं तरी कोणी खरं मानायला तयार नसतं. त्यांनी सांगितलं, आता तुला मी शंख देतो, पण सावधान, याची पूजा करायची, त्याला बोलायचं त्यावेळेला खोलीत कोणीच नसलं पाहिजे. खिडक्या दरवाजे आतून लावून घेऊन मग त्याची पूजा करायची आणि त्याला मागायचं. तू जेवढं मागशील तेवढ्या दुप्पट घे असं तो म्हणेल. पण नुसताच म्हणेल, हा देणार काहीच नाही. आणि याला घेऊन तू मामाकडे जाय. तुझा मामा तो शंख ठेवेल, हा काढून घे, तुझं काम होऊन जाईल. मग त्याने तसंच केलं. पुन्हा मामाकडे गेला. अरे आता हो म्हणे, मामा तो शंख घरी गेल्यावर मोहरा द्यायला गेला. मग परत समुद्राकडे गेलो. मग समुद्राने काय आता असा शंख दिलाय की ते 10 देत होता. आपण 1000 मानलं की तो 2000 देतो. म्हणजे मागितल्यापेक्षा डबल देतो. खरं म्हणतो काय? हा, मला दाखव ना. पण म्हटले, समुद्रानं सांगितलं कोणाच्या देखत नाही पूजा करायची. मी आतून खोलीत लावून पूजा वगैरे करतो, त्याचा आवाज येतो बाहेर. तो म्हणे ठीक आहे. मग खोलीत आत बसला, आतून कडी लावून घेतली,
खिडक्या लावून घेतल्या. तो असा खिडकीला कान लावून मामा उभा राहिलेला, त्याची पूजा. शंकोबा बोला बुवा. म्हटले मला 1000 सोन्याच्या मुद्रा पाहिजे. अरे 1000 काय मागतो, 2000 घे. ते ऐकलं बुवा मामाने, त्याला वाटलं वा रे वा, याला म्हणते शंक, हे काय 10 मोहराने किती काम मागणार. झालं ते पुन्हा झोंपला. त्यांनी पहिल्याप्रमाणे ते बोलका शंख काढून घेतला आणि पुन्हा मोहरा देणारा शंख त्याच्यात ठेवला. हा निघून आला. यांनी घरी आल्यावर मागितल्याबरोबर 10 मोहऱ्या. दुसऱ्या दिवशी मामा पूजा फिजा केली आणि शंकोबा, ते म्हणे बोला महादबा. मला 1,00,000 सोन्याच्या मोहरा पाहिजेत. ते म्हणे 1,00,000 काय घेतो, लोकसभेची निवडणूक आहे, 2,00,000 घे. तो म्हणे अरे दे ना मग. तो म्हणे अरे घे ना मग. तो म्हणे तू तर देतच नाही. ते म्हणे मी देतच नसतो, नुसता बोलत राहतो. तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारचे जे बोलके शंख आहेत त्यांना आम्ही ओळखतो, जाणतो. तो काय म्हणे आम्ही जाणो त्या प्रमाण ठकावे हे जन. लोकांना जसं फसवावं तसं ते आम्हाला नाही फसवू शकत. आम्ही त्यांना ओळखतो. अशा प्रकारचा अभंग झालेला आहे. आता या अभंगावर पुढच्या आपण या उत्सवाची सांगता करूया. जोहार जी मायबाप जोहार, सारा साधावया आलो वेसकर. मागील पुरील करा झाडा, नाही तरी खोडा घाली तिजी. हको नका रुजू झाली वाचून, सांगाजी कोण धरिती धन्या. माझी आजी माय बाप करा तडामोडी, उद्या कोण घडी राहे ना हो. तुका म्हणे काही नचले ते बोली, अखेर ते साली झाडा देती. जोहार जी माय बाप जोहार, सारा साधावया आलो वेसकर. हा 5 चरणाचा अभंग आहे. आणि तुकोबाराय वेस्कराच्या रूपाने लोकांना उपदेश करतायत. लोकांकडे मागणी अशा प्रकारची करतायत. पूर्वी आजही आहेतच. गावातलं प्रमुख पद, गावाची व्यवस्था ठेवण्याकरता पोलीस पाटील नेमलेला असायचा. आणि मग तालुक्याला तहसीलदार. पोलीस पाटलांनी ते तहसीलदाराचा संबंध, तहसीलदाराचा मग कलेक्टर, कलेक्टरचा राजाशी, अशा प्रकारची व्यवस्था होती. आणि त्या पोलीस पाटलाला मदत करण्याकरता कोतवाल असायचा. अजूनही आहे. त्याला एवढं फार आता इतकी त्यांच्याकडे कामं नाही राहिली, तेवढी किंमत नाही राहिलेली. आता मोठ्या शहरात तर सरळ पोलीस स्टेशनच आहे. तर मग राजाचा संदेश, तहसीलदारचा संदेश कोतवालाच्या द्वारा लोकांपर्यंत जायचा. आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता अलीकडे कमी झालं, पण पूर्वी पारतंत्र्यामध्ये जोपर्यंत आपण होतो तोपर्यंत प्रत्येकाला, अर्थात शेतकरी असेल तर त्याला सुद्धा प्रत्येक वर्षी राजाला कर द्यावा लागत होता. त्याला सारा म्हणायचे. आता कर म्हणतात, त्यावेळेला त्याला सारा म्हणायचे. आजही आहे, पण उगा आम्ही रेन किती लोक भरतात हा प्रश्नच. दाखला फेकला लागत असला का मग ते भरावं लागत, कारण त्याच्याशिवाय तो ग्रामसेवक दाखला नाही देत. पूर्वी धान्यावरची लिवी धान्य सुद्धा द्यावं लागत होतं. 10 पोते फेकलं तर काय 50 किलो म्हणा, 1 पोत म्हणा, तिथं निहून घालावं लागत होतं त्यांच्या गोडाऊनला. तिथं आता बंद झालेलं आहे. तर अशा प्रकारचा सारा लोकांना भरा म्हणून सांगण्याकरता तुकोबारायांनी वेस्कराचं
रूप घेतलेलं आहे आणि तुकोबाराय आलेले आहेत. आणि पहिल्यांदा लोकांना नमस्कार करतात. जोहार मायबाप जोहार. जोहार शब्दाचा अर्थ नमस्कार. तर ओ मायबाप, मी तुम्हाला नमस्कार करतो. महाराज मायबाप तुम्हाला मी नमस्कार करतोय. जोहार जी मायबाप जोहार. कोण आहात आपण? वेस्कर आहे, वेस्कर. आणि सारा गोळा करण्याकरता मला पाठवलेलं आहे. सारा साधावया वेसकर आलो. मी वेस्कर आहे आणि सारा जमा करण्याकरता आलेलो आहे. मला धन्यानी तुमच्याकडून सारा गोळा करण्याकरता पाठवलेला आहे. सारा म्हणजे कर, महसूल, जमिनीचा महसूल, त्याला काय म्हणत असत? सारा म्हणत असत. आता पट्ट्या म्हणतात. तेव्हा तुम्ही सारा देऊन टाका. आता हे झालं लौकिक उपमेचं. तर तुकोबाराय हे वेस्कर आहेत, अर्थात नौकर आहेत. कोणाचे नौकर आहेत? तर देवाचे नौकर आहेत. आणि तुम्ही जमिनीचा सारा दिला नाही म्हणून देवानी मला पाठवलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मग धाडिले निरोपा. मज निरोपा धाडिले. देवानी मला निरोप घेऊन पाठवलेला आहे. वेस्कर गरीब असले तरी ज्या वेळेला मालकाने जे सांगण्याकरता पाठवलेलं आहे ते ठणकावून छाती पुढं करून सांगत असत. त्यावेळेला ते कोणाला घाबरायचं काही कारण नाही, कारण ते शासनाचे प्रतिनिधी असतात ना, शासन स्वरूप असतं. तेव्हा मालकांनी मला पाठवलेलं आहे, तुम्ही सारा दिलेला नाही. पण तुकाराम महाराज कशाचा सारा? तुकोबाऱ्यांचा मालक कोण आहे? अर्थातच तुकोबाऱ्यांचा मालक देव आहे, पांडुरंग आहे. धनी विठ्ठल, मी सेवक. पांडुरंग आमचा मालक आहे, आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो हा देवाचा हे देव, असा देवाचा देव असणारा, सगळ्या जगाचा मालक असणारा, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा पांडुरंग परमात्मा हा राजा आहे. आणि तुकोबाराय म्हणतात मी त्याचा नौकर आहे, वेस्कर आहे. त्यांनी मला पाठवलेलं आहे तुमच्याकडून सारा गोळा करण्याकरता. पण सारा कशाचा आहे म्हटले? जमिनीचा आहे. इथं तर जमीन आपली असली तरी सारा त्याला द्यावा लागतो, शासनाला. सातबारा कोणाच्या नावावर आहे? आपल्या नावावर आहे. पण तरी पट्टी सरकारला द्यायची. आमच्या मालकीच्या वस्तूची पट्टी तुम्हाला द्यायचं काय कारण आहे? तर याचा अर्थ असा आहे की त्याला म्हणायचंय आपण आपले, आपली नसतेच ती, त्याने खाण्याकरता दिलेली असते. असं कसं काय? आमची कसं काय? बापदाद्यापासून आमची जमीन आहे. जर जमीन तुझी आहे तर झाड तोडायला तुला परवानगी का बरं घ्यावं लागते? आणि जर झाड तोडायला परवानगी घ्यावी लागते, विहीर खांदायला परवानगी घ्यावी लागते, मरू उचलायला परवानगी घ्यावी लागते, तर जमीन तुझी आहे कसं काय म्हणतो तू? तर ठीक आहे, आपण आपली जमीन आहे असं मानलं तरी त्याला कर भरावाच लागतो. पण इथं तुकोबाराय म्हणतात ही तर जमीन देवाने तुम्हाला दिलेली आहे. जमीन कोणती आहे? इदं शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते. हे शरीर, शरीर हेच काय आहे? जमीन आहे, जमीन. तर या शरीराला क्षेत्र म्हटलेलं आहे, जमीन. आणि हे देवाचं आहे. शरीर कोणाचं आहे? देवाचं आहे, त्यांनी दिलेलं आहे. तो याचं उपादान कारण आहे ना. उपादान कारणाची सत्ता असते कार्यावर. उपादान कारणाचं अशा प्रकारचं कार्य असतं. आणि परमात्मा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे सगळ्या विश्वाचं, जगाचं. जगातच शरीर हे आहे.
म्हणून हे सगळं देवाचं आहे, देवाचं देवाचं. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फटा बाधिकेचा. देवाने हा दिलेला आहे. मग आता एवढी मोठी जमीन आपल्याला दिली, आपलं काम करण्याकरता दिली. आपण मूर्ख आहे की ते जमिनीचंच काम आपण करीत बसतो. आता आपल्या मूर्खपणाचा दंड आपल्याला भोगावा लागेल. देव कशाला सोडून देईल? जमीन त्याची आहे आणि तुम्हाला तुमचं काम करण्याकरता दिलेली आहे. आमचं काय काम आहे? आमच्या पाठीमागे लागलेलं जे जन्म मरण आहे, आमच्या पाठीमागे लागलेलं जे अज्ञान आहे, आमच्या पाठीमागे लागलेले जे विकार आहेत की जे आम्हाला रात्रंदिवस नुसती हळहळ 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 करायला लावतात, या सगळ्या दुःखावर विजय मिळवावा या जमिनीत पीक काढून, त्याच्याकरता ही दिलेली आहे. मग तर जमीन दिली तर त्याचा सारा तर त्याला द्यायला पाहिजे. जमीन दिल्यानंतर त्याचा सारा द्यायला पाहिजे. महाराज, ज्यांनी जे दिलेलं आहे त्याला जो अर्पण करत नाही, भगवंतांनी गीतेमध्ये त्याला चोर म्हटलेलं आहे. चोर. तैर दत्ता न प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव सहा सहा स्तेन एव. जे हे तिही यज्ञ भाविता सुरी, जे हे संपत्ती दिधली पुरी, तया स्वधर्मा सर्वेश्वरी न भजेल जो. चोर म्हणून हरीला सर्वस्व तयाचे. त्यामुळं तुमच्याकडून सारा गोळा करायला आले. आता सारा नेमका किती टक्के द्यायचा हो? तू गोवारे म्हणतात सगळा हिशोब पुरा करायचा आहे. बऱ्याच दिवस वाट पाहिली की तुम्ही स्वतःच्या शहाणपणाने तिथं येऊन सगळं हे कराल. तुम्ही काही केलेलं नाही. त्यामुळं मागील पुढील करा झाडा, नाहीतरी खोडा घाली ती. माग जे कर्म केलेलं आहे आणि पुढं जे कर्म करणार आहे, असं संचित आणि क्रियमान या दोन्हीही कर्माचा हिशोब मागायला आलोय मी. झाडा म्हणजे हिशोब. मागे संचित कर्म जे तुम्ही केलेलं आहे त्याचाही तुम्ही सारा भरलेला नाही, आणि आज क्रियमान करत आहात त्याचाही तुम्ही काय केलेला नाही, सारा भरलेला नाही. तेव्हा हा सगळा हिशोब पाहिजे मला. नाही दिला तर नाही दिला तर खोडा घाली तिची, नाही तरी खोडा घाली तिची. पूर्वी सारा जर नाही भरला तर त्याला जी शिक्षा केली जात होती ते असं खोडा घालायचे. खोडा वेगवेगळे प्रकार आहे खोड्याचे. तुकोबऱ्यांच्या चरित्रात आलेले आहे. एकाने काही 300 रुपये शासनाचे नाही भरले तर असं मोठं लाकूड 7-8-10 फूट लांब जोसारखं ते त्याच्या खांद्यावर ठेवलं आणि त्याचे हात असे बांधले. ते लाकूड खांद बांधलं बलत जोड, आणि ते लाकूड खांद्यावर घेऊन फिरायचं. भीक मागून तेवढे पैसे जमा करायचे, ते शासनात भरायचे, मग ते काढलं जाणार. ते खोडा असं कोलदांड्यासारखं पाय हात त्याच्यात गुतवायचे, त्याला काहीच करता येत नाही. अशा प्रकारचा खोडा, त्या खोड्यामध्ये शासन तुम्हाला घालणार, अशा प्रकारचं मालकाने माझ्याजवळ सांगितलेलं आहे. तेव्हा तुम्ही शहाणे असाल तर सगळा सारा आता काय करून टाका, भरून टाका. मागचा पुढचा सगळा काही बाकी ठेवू नका. मागील पुढील करा झाडा, म्हणजे संचित आणि क्रियमान. हे क्रियमान कर्म आणि संचित कर्म तुम्ही संपवा. कर्म जर संचितातलं राहिलं तर त्याचं फल भोगण्याकरता तुम्हाला गर्भाच्या देहाच्या खोड्यामध्ये अडकवलं जाईल, आणि मग तुम्हाला सारा बी नंतर भरता येणार नाही, या जन्मातच भरता येत होतो. मग पुढं काहीच नाही, ते खोडा घेऊनच फिरत राहावं लागल. खंती तेनं करा होणे गाढव कुत्रा. तेव्हा मागील पुढील कडा झाडा, नाहीतरी खोडा घाली तिची.
आणि इकडं तिकडं जाऊ नका, जोपर्यंत तुमचा हिशोब वगैरे तुम्ही सही करत नाही, तर हिशोब दाखवत नाही, तोपर्यंत इकडं तिकडं जाऊ नका. हकू नका कोणी, हकू नका रुजू झाले या वाचून. का? तर धन्यांनी फौज फाटा पाठवलेला आहे आणि मग त्याच्या शक्तीला चॅलेंज देण्याची कोणाची हिंमत आहे सांगा बरं? सांगा जी. धन्या कोण धरी ती? धन्याच्या नादाला कोण लागणार आहे? मालकाचं कोण मालक असतं का? बरं, ईश्वराची शक्ती फार मोठी आहे. ईश्वराच्या शक्तीला कोणी हे चॅलेंज देऊ शकत नाही. फार दुसरे मोठे मोठे ताकदवान होऊन गेले, प्रयत्नही केला त्यांनी ईश्वराच्या शक्तीला चॅलेंज देण्याचा, पण यशस्वी नाही झाले. तो हिरण्यकश्यप असेल, रावण असेल, कुंभकर्ण असेल, दुर्योधन असेल वा अन्य कोणी असतील, भगवंताच्या शक्तीला कोणी चॅलेंज देऊ शकत नाही. तो शक्तीचा सागर आहे आणि त्या शक्तीचे 4-2 थेंब आपल्या जवळ असतात. आता थेंब कुठं आणि समुद्र कुठं, कसा मेळ बसणार त्याचा? असा टर 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 करत होता महाराज तो हिरण्यकश्यप. तपश्चर्या केली होती, खूपच तपश्चर्या केली होती आणि अमाप शक्ती वरदानात मिळवलेली होती. त्याच्यामुळं तिन्ही भुवनामध्ये, अर्थात स्वर्गामध्ये, मृत्यूलोकात आणि पाताळामध्येही त्याच्याशी बरोबरी करील, त्याच्या समोर युद्धाला उभा राहील अशी कोणाची शक्ती ताकदच नव्हती. मग त्रैलोक्यात आपल्याला कुणी प्रतिद्वंद्वीच राहिला नाही. एक हाती सत्ता झाली त्रैलोक्यामध्ये. बरंच त्यांनी जाहीरच करून टाकलं की ईश्वर मी आहे. ईश्वरोहमहं भोगी सिद्धोहम बलवान सुखी अड्यो विजनवानस्मी कोण्योस्ती सदृशो मया. पूर्वी विष्णू ईश्वर होता हे खरं आहे, पण आता रिटायर झाला तो. ते ईश्वरपणाचं खातं माझ्याकडे आलेलं आहे. त्यामुळं इथून पुढं मंदिरं बांधायची असतील तर विष्णूची आणि शंकराची नाही, हिरण्यकश्यपूची मंदिरं बांधायची. पाठ करायचा असेल तर हरीचा नाही, हरिपाठ नाही आहे, हिरण्यकश्यपू पाठ. कीर्तनकारांनी कीर्तन करायची, पण ती हिरण्यकश्यपूचे गुणवर्णन करण्याकरता कीर्तन करायचे. माते गाते वाणीती नटनाचे रिझविते तया देईल मागल ते ते वस्तू. मग काय कलाकाराला काही घेणं राहत नाही, त्याला पैसा लागतो फक्त. याचं टिमटिमी वाजवते आणि त्याचं ते दुसऱ्याची बी टिमटिमी वाजवते, त्यांना काही घेणं राहत नाही. तसे हिरण्यकश्यपूवर कीर्तन करणारे कीर्तनकार पण तयार झाले होते त्यावेळेस. त्याच्या मालिका सुद्धा त्याचं वर्णन करणारे अभंगाच्या तयार झाले. अशा प्रकारचा सर्वश्रेष्ठ. मग त्यांनी असा अध्यादेश काढला की विष्णूचं नाव कोणी घ्यायचं नाही, नाव घेऊन येते देवाचे. विष्णूचं नाव घेतलं की त्याला जामीन नाही, वकील लावता येणार नाही, लगेच त्याला फासावर. विष्णूचं नाव घेणाऱ्याला फासावर द्यायचो आणि त्याच्यामुळं खूप लोकांना असं फासावर दिलं गेलं, मारलं गेलं, सगळीकडे हाहाकार झाला. आणि मग भगवंतांनी काय केलं, त्याचाच पोरगा महाराज विष्णू भक्त पाठवला, प्रल्हाद. प्रत्येक श्वासाला तो भगवंताचं नाव घेत होता आणि मोठ्याने उघड. लहान आहे म्हणून पहिल्यांदा दुर्लक्ष केलं, पण जसं जसा मोठा होऊ लागला तसं तसं नामनिष्ठा त्याची कमी होण्याच्या ऐवजी वाढत चालली. मग चिंतेचा विषय झाला. त्यांनी स्वतः सांगून पाहिलं, आईकडून सांगून पाहिलं, पाहुण्यारावळ्याकडून सांगून पाहिलं, दुसऱ्याकडून. पण प्रल्हादांनी त्यांनाच नामस्मरण करायला लावायचं. त्यांनी बापाला सांगितलं की आपण पिता आहात,
आणि शास्त्र पिता परमेश्वर म्हणून सांगतं. तेव्हा पिता म्हणून तुम्ही परमेश्वर आहे. परमेश्वर आहे म्हणून पिता नाही, ईश्वर नाही तुम्ही. पण तू ईश्वर मला मानत नाही. नाही मानत. का नाही मानत? नाही म्हणून नाही मानत. तुम्ही ईश्वर नाही म्हणून नाही म्हणत. लोक तर सगळे म्हणतात, भीतीनं म्हणतात. की तुमच्यावर श्रद्धा आहे म्हणून तुम्हाला ईश्वर आहे असं म्हणतात असं नाही, पण तुम्ही क्रूर आहे. त्यांचं अहित कराल म्हणून ते भीतीनं काय करतात, तुम्हाला ईश्वर मानतात. पण मी तुमचा पुत्र आहे. पुत्राचं हे कर्तव्य आहे की बाप जर रस्ता चुकायला लागला तर त्याला रस्त्यावर आणावं. मी कसं काय तुम्हाला ईश्वर मानलं? शेवट त्यांनी त्याला शत्रू ठरवलं, मारण्याचे सगळे उपाय केले. हिरण्यकशाकडून प्रल्हाद मारलाही गेला नाही. शेवट इतका खवळला तो, ती म्हणे ए पारल्या, एवढे तुला मारण्याचे मी उपाय केले, अशी कोणती शक्ती आहे तुला मरू देत नाही? त्यांनी सांगितलं बाबा, तुम्ही ज्याच्या शक्तीनं मला मारण्याचा उपाय करता त्याची शक्ती माझं काय करते, रक्षण करते. शेवट शक्तिपती तर जगात एकच आहे, तो ईश्वर आहे. तुम्ही त्याला जाणत नाही, तुम्हाला तो दिसत नाही. तुला दिसतो, हा मला दिसतो. कुठं आहे मग तो? तुम्ही सर्व ठिकाणी. इथं पण आहे का? हा इथं पण आहे. तो म्हणजे मग माझं अगोदर त्यालाच आणतो. कुठं आहे इथं? तुम्ही सगळ्याच ठिकाणी. तुम्ही मुमे खडा का खंबा में, या खंबामध्ये आहे का? हा खंबामध्ये आहे. मारली गदा. जशी गदा मारली तसं ते खंबातून भगवान काय झाले, प्रगट झाले. हके सरीशी उडी घालवनिया स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण. आणि मग तो प्रगट झाल्याबरोबर तो नुसतंच पाहत राहिला, कारण तसं असं घडलं असल्याला कधी वाटलं. आणि मग भगवंताने काय केलं म्हणजे, जसं शेळीचं कोकरू गळ्याला धरून ओढीत नेते ते लोक, तसं त्याच्या मनगटाला याला गचोरीला धरलं आणि असं ओढीत न्याला याच्यापर्यंत, उंबऱ्यापर्यंत. भगवान तिथं बसलेले आहेत, त्याला मांडीवर असा उताना झोपावलाय आणि आपल्या नख्याने त्याचं पोट फाडलं. काही करू शकला. त्रैलोक्याधिपती ईश्वर म्हणून ज्याने स्वतःला मानलेलं होतं, पण ज्या वेळेला भगवान पुढे आले त्याच्या शक्ती पुढे कोणाचंच काही चालत नाही. तवावरी तुमचे बळ जव आला नाही काळ. अशा प्रकारे सांगाजी कोण धरी ते धन्या, तेव्हा त्याच्या नादी कोण लागणार आहे सांगा. म्हणून माझं म्हणणं आहे तुम्हाला की मायबाप आजी मायबाप करा तडामोडी, उद्या कोण घडी राहे ना. आज सारा भरण्याकरता तुम्हाला काय करायचे, तर काय किडूक मिडूक असेल तर ते मोडून टाका आणि हिशोब करून जेवढा सारा तुमच्या वाट्याला येतो तेवढा भरून टाका. भरून नंतर कल कल क्या करे, कल काल के हाथ, कल करे सो आज करे, आज करे सो अभी. कारण उद्या तुमच्या हातात नाहीये ना. आजी माय बाप उद्या कोण घडी, उद्याच तर जाऊ द्या, पण आणखीन घडीभरापर्यंत कोण राहतंय कोण जातंय याचा भरोसा नाहीये. उद्याच कुठं घेऊन बसलेले आहात. तो काय म्हणे, काही न चली ते बोली, अखेर ते साली झाडा देते. आणि मग तुकोबाराय म्हणतात, ज्या वेळेला वेळ संपून जाते आणि त्याचा दंडुक्या घेऊन काळ येतो, मग त्या वेळेला तर काहीच बोलणं चालत नाही. बोलायला काही चान्सही देत नाही, विचारितच नाही तो. आणि मग सगळा झाडा तिथं द्यावा लागतो. अखेर ते साली झाडा देते, मागील जोहारची मायबाप जोहार, सारा साधावया आलो वेसकर. याप्रमाणे अभंगाचा भाव झालेला आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय
वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांच्या पुण्यतिथीच्या रौप्य महोत्सवानिमित्त म्हणजे शिवाजी महाराज साकोरीकर त्यांचे सगळे भक्त मंडळी, त्यांना सहकार्य करणारी मंडळी यांच्या वतीनं या ठिकाणी हा प्रवचनाचा पारायणाचा सोहळा पार पडत आलेला आहे. आज उपांत्य दिवस आहे. उद्या काल्याच्या कीर्तनाने त्याची सांगता अशा प्रकारची होणार आहे. तेव्हा बाबांच्या चरणी ही सेवा समर्पण करून बाबांच्याकडे ही अपेक्षा करू, तुम्ही संत माझ्या कडा लिखिता कराल बोहडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. शिवाजी महाराज अजून एक आहे, आज द्वादशी आहे, तर थोडीशी क्षीरापदी आणा इथं समोर दुकानातून आणलेली आहे ना. हा ठीक आहे, मग काय अडचण नाही. क्षीरा आरती होईल, खालीच बसून राहा. आरती करता त्यांनी मेणबत्त्या पण आणलेल्या आहेत. थोडेसे असं जरा मोकळं बसा, आता नाही आलेले सारखं मागं थोडं. आरती झाल्यानंतर क्षीरापतीची अभंग होते, क्षीरापती घ्यायचे आणि मग प्रसाद ज्ञानेश्वर